मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईकडे आता रवाना झालेले। जळगावची जागा भाजपला सुटली आहे। या बातम्यांनंतर गुलाबराव पाटील मुंबईकडे निघालेत। गुलाबराव पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। उद्या सायंकाळपर्यंत विधान परिषदेच्या जागेसंदर्भात अधिकृत घोषणा होण्याचा अंदाज आहे। फॉर्मॅट सुटलेला नाही। जळगावची जागा अद्यापही सस्पेन्स आहे। अजून काहीच निर्णय झालेला नाही आहे। हे उद्यापर्यंत निर्णय होईल असं अपेक्षित आहे। उद्यापर्यंत आपण आता मुंबईला जायला निघाले का? हो, शिंदे साहेबांची भेट घेणार आहे तातडीची? निश्चित भेट घेणार। जळगाव विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नाही अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। शरद तायडे यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आलेले आहेत। प्रथम तर मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला ही उमेदवारी जाहीर केली। त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा त्यांचा आभार मानतो। आव्हान काहीच नाही आहे, ते आम्ही तुम्हाला ते करून दाखवू। आव्हान हा विषय नाहीच आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार, तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेनाच लढवणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आज किंवा उद्या जाहीर केले जातील। वाशिममध्ये 23 लाखांच्या नकली नोटांचा पेट्रोल पंपावरती उलगडा झालाय। पंपावरती डिझेल भरून पैसे देताना नकली नोटांचा वापर झाला। एका ग्राहकाकडून वाहनात डिझेल भरून बजोका इंडियन बँक असे लिहिलेल्या 500च्या नोटा देण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। बच्चोका इंडियन बँक असं लिहिलेल्या या नोटा नकली नोटांप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आणि यासोबत या बातमीपत्रात तुर्तास इतकंच। नमस्कार। TV9 मराठी